नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीची MPSC या एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न बघूया. पुढीलपैकी पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. घर घर. घर घर हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. शेजारी पाजारी हा अंशाभ्यस्त आहे. आळवा तिळवा हा अंशाभ्यस्त आहे. गडगडाट हा सुद्धा अंशाभ्यस्त आहे शब्द विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे याचं उत्तर आहे घर घर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी व्यंजन संधीची उदाहरणे असलेला पर्याय कोणता? सज्जन, ज आणि ज आलेला आहे म्हणजे व्यंजन संधी आहे. चिदानंद हे सुद्धा व्यंजन आहे. तपोधन, ओधन म्हणजे हे स्वर संधी आहे. ईश्वर स्वर संधी आहे. महर्षी विद्यार्थी हे सुद्धा स्वर संधी आहे. त्यामुळे याचं उत्तर राहील फक्त ये बरोबर सद्दान आणि चिदानंद. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य विरामचिन्ह वापरून लिहिलेले वाक्य शोधा. त्याने विचारले आवडले का तुला? असं येणार नाही. त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक? हे विचार नाही. त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक? क्वेश्चन मार्क आधी येणार नाही. त्याने विचारले आवडले का तुला हे पुस्तक? समोरच्याचे बोल जसे तसे उद्गारवार्थी शब्द उद्गारवार्थी चिन्ह घेतात विद्यार्थी मित्रांनो. शेवटी क्वेश्चन मार्क. त्यामुळे याचं उत्तर राहील डी. याचं उत्तर आहे फक्त डी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला काय म्हणतात? जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्याला विधिविशेषण म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. जे आधी येते त्याला अधिविशेषण म्हणतात. लक्षात द्या. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या लावा. विकारी शब्दजाती हिमालय, मंदाकिनी, पूर्वत, कुशरुगुडी. विकारी शब्दजाती आहे नाम. नाम आहे विद्यार्थी मित्रांनो. हिमालय, मंदाकिनी हे विशेष नाम आहे विद्यार्थी मित्रांनो. पुस्तक, पर्वत हे सामान्य नाम आहे विद्यार्थी मित्रांनो. कोशित व गुढी हे भावाचक नाम आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर आहे 4 3 2 1. याच्यात बघायचं आपल्याला 4 3 2 1 म्हणजे याचं उत्तर येईल 2. क्वेश्चन बघा. भावाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात? यत व पण पणा हे वापरली जातात. ई ता की हे सुद्धा वापरली जातात. गिरी वा आई हे सुद्धा वापरली जातात. म्हणजे याचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व. वरीलपैकी सर्व याचं उत्तर आहे. वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने किती आहेत? वर्णमालेत स्वतंत्र दंड असणारी व्यंजने 3 आहेत विद्यार्थी मित्रांनो. 3 बघा. ग, न आणि श आहे विद्यार्थी मित्रांनो. एक शाळेचा श. हे 3 व्यंजने स्वतंत्र दंड असणारे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवा. अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ, साधा भूतकाळ. त्याने अभ्यास केला हा साधा भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो. रीती भूतकाळ. रीती भूतकाळ अभ्यास करीत होता. करीत असे याचं 2 होईल विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण भूतकाळ अभ्यास केला होता येईल विद्यार्थी मित्रांनो 4 आणि याला येईल 3. म्हणजे याचं उत्तर आहे 3 4 2 1. याच्यामध्ये आहे 3 4 2 1 म्हणजे 4 नंबरचं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी देशी शब्दाचा अचूक गट ओळखा. झाड, दगड, रेडा, चिमणी हे देशी शब्द आहेत. धोंडा, घोडा, धोंडाने होणारा दगड होईल त्याचं. घोडा, डोळा, नदी होणार नाही. घरचं आहे ते गृह आहे त्यामुळे हे देशी शब्द नाही. दगड, घर, घर आलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा होणार नाही. त्यामुळे उत्तर आहे झाड, दगड, रेडा, चिमणी. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील म्हणी व त्यांचे अर्थ त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. गोगल गाय आणि पोटात पाय. कोल्हा काकडीला राजी. चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या हातची लंगोटी. गोगल गाय पोटात पाय आपण त्याला कपटी मनुष्य म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो. कोल्हा काकडीला राजी. चोराच्या उलटा बोंबा, लबाड मनुष्य म्हणून मिळेल 30 पुष्कळ. आपण गुन्हा करून ओरडा करणे याला म्हणतात. याला 3 येईल विद्यार्थी मित्रांनो. चोराच्या हाती लंगोटी. शूद्र मनुष्य शिल्लक असेल आपण आणतो तो. याला 1 होईल विद्यार्थी मित्रांनो आणि याला होईल 2. म्हणजे 4 1 3 2. 4 1 3 2 म्हणजे याचं उत्तर होईल 1 होईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. नियम विसर्गापुढे श श स आल्यास विसर्ग कायमच राहतो किंवा त्याबद्दल अनुक्रमे श श स होतात. वरील नियमानुसार खालीलपैकी कोणता शब्द बनला आहे? अंतःकरण नाही बनला. दुःशासन नाही बनला आहे. आणि बनला प्रांतकाल हा सुद्धा नाही बनला. म्हणजे उत्तर आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन. क्रिकेटचा अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधाराने गोलंदाजावर दोषारोप केले. या विधानात अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार ओळखा. दोषारोप केले मग याला नाकाने कांदे सोडले हे नाही होणार. गळा कापणे हा नाही होणार. अंगाची लावणे हे नाही होणार. खापर फोडणे हा होईल विद्यार्थी मित्रांनो. डी बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती व्यंजने अनुनासिक माहीतच असेल विद्यार्थी मित्रांनो. ड त्र न न म हे अनुनासिक आहेत विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन. योग्य जोड्या जुळवा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, संकेतार्थी वाक्य. यामध्ये व आलेला आहे मुळे हे संयुक्त वाक्य होईल विद्यार्थी मित्रांनो. 1 होईल. मिश्र वाक्य जर तर आल्यानंतर यातनी होत असते म्हणजे 3 हे होईल. केवळ वाक्य जसे तसे आम्ही जातो आमच्या गाव होईल. आणि संकेतार्थी वाक्य ज्याच्या कागदी ते सोने नसते होईल. म्हणजे याचं उत्तर होईल 2 3 1 4. 2 3 1 4. 2 4 1 3 होईल विद्यार्थी. 2 4 1 3 होईल विद्यार्थी मित्रांनो. बरोबर हे होईल विद्यार्थी मित्रांनो. कारण याच्यात ते 2 जागेवर आलेलं आहे त्यामुळे त्याचं इंटरचेंज झालेले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेलं वाक्य वाचून शब्दयोगी अव्यय असलेले वाक्य निवडा. शब्दयोगी शब्दाला लावून येते म्हणजे टेबलाखाली हे होईल शब्दयोगी अव्ययाचं वाक्य होईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, अयोग्य जोडी ओळखा. शृंग शिखर, शागिर्द संकट, सर्प तक्षक, शेम मंगल. याचं होईल शागिर्द संकट होईल विद्यार्थी मित्रांनो उत्तर, अयोग्य जोडी. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात, याला आपण मिश्र वाक्य म्हणतो विद्यार्थी. जर जेव्हा तेव्हा जर तर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढे दिलेल्या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द ओळखा. अंजली, अंजलीपासून ओंजळ हे शब्द निर्माण होतो विद्यार्थी म्हणून त्याला तद्भव शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील व्यंजन गटातील घोष व्यंजनाचा गट ओळखा. यामध्ये घोष व्यंजनाचा गट जो होईल तो होईल ज ज ज झ होईल विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, पगडी फिरवणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे. स्वार्थापायी पक्षबदलणे असा याचा अर्थ होईल विद्यार्थी मित्रांनो. अशा नवनवीन व्हिडिओ सबस्क्राईब करा माझे चॅनल, बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. MPSC, सरळ सेवा भरती, तलाठी, ग्रामसेवक याच्या प्रश्नपत्रिका अशाच तुम्हाला मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो. जय हिंद.